हॅलो गाय सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर चला सकाळी सकाळी मस्त फ्रेश झाली आहे, देवपूजा झाली आणि आता मी करते स्वयंपाक. तर आज मी मटकी बनवते. तर त्यासाठी इथं मटकी तेलात आणि मिठात शिजवून घेते अगोदर आणि मसाला पण बनवून घेतला आहे. तर आज मी काळी मटकी बनवते आणि पोळ्या बनवते. मम्मीला पप्पाला तरी बाहेर जेवायला आमंत्रण आहे, तर ते तिकडे जाणार आहे. तर मग आम्ही तिघंच जेवायला, मी श्रुती आणि संतोष. तर आमच्यासाठी स्वयंपाक बनवते. आणि सकाळी सकाळी मस्त आमची श्रुती दिदीनी पण आंघोळ केलेली आहे खूप प्रयत्नानंतर. एवढं आंघोळीचं जीवर का म्हणून येतं तुमच्या? नाही माहीत, काय नाही माहीत. आज श्रुतीला मी धमकी दिली होती, म्हटलं जर लवकर आंघोळ नाही केली तर स्वतःचे कपडे स्वतःच धुवून टाकायचे. त्याच्यामुळे श्रुतीनं आज जरा लवकर आंघोळ करत दिसते. केली पण खरंच का नुसते कपडे बदलले? कपडे धुवायचे धाकाना. मला तेच वाटतंय. केस का म्हणून एवढे असे तेलकट दिसत आहे? नाच नाही आज ही कुछ भी कर सकती है. हे काय चालू आहे इथं? ते केस कसे करून ठेवले? मी गेले ना आपावाचा फोन पाहत होते असं गपचिप आणि म्हटलं काय पाहू राहिल्या, लगेच बंद केलं ना. सॉरी मला युट्यूब पाहत होत्या. तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे श्रुतीला? आणली पाहिजे असं वर उचलायचं डायरेक्ट 2 भाग. ते म्हणे आपोआप धोंडा खायला चालले का? हे काय चालू आहे असं? मनवर करा म्हणावा. मामा तर गुंडाच दिसू राहिले. 12 गुंड हाते रे की. मामाची दाढी वाढवा लागेल. फेशियल चालू आहे का मामाचं? कार्यक्रमाची तयारी चालू आहे मस्त. फेशियल ब्लीच अजून काय आयब्रो करा मामाचे. पा घ्या आता मामाची. उमा करा मामाला आणि मा घ्या. मामाला जायचं फिरायला आज? मी पण कुठं जाणार आहे? तुम्ही गेले का तिकडे जुईजी? तर मामा मी जाणार आहे मस्त शॉपिंगला. जाईन आम्ही श्रुती हॉलमध्ये असं का आम्ही किचनच्या दारात निघून जाऊ. गपचिप येडे चाळे त्यालाच म्हणते. मामाच्या चेहऱ्याला काही ग्लो नाही आला पण फेशियलला क्रीम चांगली. मला नाही वाटत मामा गोरे. मग गोरा असं तरच लग्न करता का? तुम्ही काय म्हटले? मला वाटत गोरे नाही गोरे. मग गोऱ्या असं लग्न करायचं का? तुम्ही गोऱ्या पोरासोबत लग्न करणार आहे का? आम्ही तर लग्नच करणार. तुम्हाला तर आम्ही काळा गब्दुला नवरा पाहणार आहे. असा काळा पाहणार आहे, असा गब्दुला पाहणार आहे. श्रुती त्याला काम सांगू बारी करते. काल म्हणलं मामाला वाढून द्या जेवायला. ताट घेतलं, प्लेट घेतली, त्याच्यावर नेऊन ठेवली. तुम्ही तुमच्या हाताने घ्या म्हणजे मी पाणी देते. नवऱ्याला पण सांगतीन मी वॉशिंग मशीन मधून धुणं काढलं तू पिळून टाक, मी भांडे घासले तू धुवून टाक. बरोबर आहे ना? जा पटकन आम्हाला जायचंय. जायचंय आम्हाला. कस काय दर बसन मामा कसं खेकळन मग? मामा आता खेकळा हो. आज काळी केशर आणू. खाऊ पोरीला जुलाब लागतील. आंबे कापून खाऊनच घ्यायचे का? काय आमचं खाऊ द्यायचं काढून त्यांच्या घरी. द्या काढून त्यांच्या घरी. आमच्या घराला काही नाही राहिलं. कसं आहे माहिती का? आमच्या घरी माझे पप्पा पिंपळगावला गेले, मी लासलगावला गेले. मम्मी घरीचे, पप्पा घरीचे. बकरी ईदची मम्मीला सुट्टी जा नेऊन घाला आपोआप यांना. हा 8
आता पोरीला हाताने नेऊन घातलं तरी जाणार नाही. ती हे झालं का कार्यक्रम झाला का ती त्याची शिकणार नाही हा जाणार त्यांच्या डॅडासोबत, त्यांची मम्मी राहणार आहे. मम्मी थांबणार आहे, श्रुती जाणार आहे. बसून पण जाणार का म्हणून मामाच तंड धरायचं. तुमच्या पहिले माझे मामा पण आता माझे नवरा आहे ना, हसबंड आहे ना. पण तुमच्या पहिले माझे होते पण आता माझे आहे ना. पण तुमच्या पहिले आता तुम्हाला एक सांगू का मी, हे बघा तुमच्या ते तुमचेवाले आहे, पण आता आम्हाला जर बाळ झालं ते बाळावर जास्त प्रेम करतील ना, तुमच्यावर कमीच करतील ना. मग काय करायचं. मग आता मी त्यांचे ते बाळ तर नंतरच येणार आहे, तशी मी पण नंतर आले. आता ते माईवालेच आहे ना, आता काय करायचं. पण त्याच्या पहिले मी म्हणते माझे नाव तुमच्या बड्डेला ते गिफ्ट देता का? मी बड्डेला रोज आणते. हे काय, हे ड्रेस कोणी आणले होते? हा मोबाईल कोणी दिले तुम्हाला? दिले कधी मोबाईल गिफ्ट? मी आज छोटी हे एवढा मोबाईल दिला माझ्या बड्डेला गिफ्ट. तुमच्या बड्डेला दिले कधी मोबाईल गिफ्ट? छोटी आज बड्डेला गिफ्ट देते म्हणे. काय करायचं. दुपारी आता दुपारी तर चला मम्मीला आज पुरणपोळी खायचं आमंत्रण आहे. ते केस मागून हे झाले निघाले बी. मग काय उपयोग गेला. मम्मीला मस्त पुरणपोळीचं आमंत्रण आहे आज. चाललंय मम्मी पुरणपोळी खायला. आप बाबाला असं वाटतं माझ्या नाते कस काय तुम्हाला बरं असं नात नसल्यावर कस काय ध्यान राहतं. मुद्दाम श्रुतीसाठी फोन करे ठेवी त्यानं आम्हाला म्हणते ध्यान नाही राहिलं. श्रुती नसल्यावर कस काय नानीचं कारप खराब का म्हणून केलं मला काय माहिती. मला काय माहिती. म्हणजे कुठं हे अडकवलं होतं. हा आणायला नवं कारप घेऊन द्यायला नानीला. नऊ काढला नवं कायला म्हणजे नऊ काढला नऊ मामी ऐकलं नऊ नवा कारप पातळ नाही झालं. घेतली पण नातीची बाजू. पडणार काय नवच कारप आहे टाकलं खराब करून. नवं घेऊन द्या आम्हाला, नाही तर पैसे द्या कारपेचे. किती राहत पैसे 20 रुपये लागतात ना. 200 रुपये 200 रुपये द्या. 200 काय 220 20 रुपयाला कारप घेतं काय तिथं कोणी. आपोआ मध्ये पातळ झालं म्हणून ते फाटलं. मला म्हण 20 रुपयाला कारप भेटते. तर चला संतोष पप्पा गेले येवल्याला, मम्मी पण गेले इथं शेजारी, आणि श्रुती गेले आहे जुईसोबत खेळायला. तर मग मी एकटीच आहे घरी. तर चला मस्त ब्लॉग एडिट करते आणि एक झोप घेते. तर आता संतोष ते आले जाऊन बघते काय काय आणलं येवल्यावरून, आणि त्यांना जेवण पण करायचं आणि मला पण भूक लागली. तर मस्त जेवण करतो आम्ही. ही अशी कोणती स्टाईल आहे इकडे. ही कोणती स्टाईल आहे असं म्हणत होते मी. डिलीटच करणार नाही श्रुतीवानी. आम्हाला ऐकूच येत नाही. तर हे बघा शॉपिंग कोणाची मम्मीच आहे का? ते नाही आपलं. अरे देवतीचं ठेवलं होतं, मला वाटलं हे पण ते जे काय. तर एवढी सगळी शॉपिंग करून घेऊन आले. तर तुम्हाला मुंग्याकडून आल्या लय मोठी लाईन लागली ना मुंग्याची. हे बा तर चला आत तू पण आले. हा गेलते का आणायला? अजून संतोष इथं पाहिला आता आपल्या आंब्याच्या झाडापाशी. तिला फोन कर, तिला फोन नव्हता. हो ना म्या का मा फोनच नाही लागला, बॅलन्स नव्हता. आता नंबरच नसेल माझा. कसा झाला आता सप्ताह? मस्त झाला. ते राहिलेलं पारायण वाचला का? बरं झालं. चहा करायचा आता. आता चहाच नाही प्यायचा. आता म्हणे मी उन्हातून आले, मला चहा नको. मला आहे ना मला कसं नसत. हा पोटाला का बॉ झाला. त्याच्यामुळे तो चटका बसतो. श्रुती दिदी गंगाळी आहे का? श्रुती तुमच्या डिक्शनरीत बदल करा बरं थोडा. डिक्शनरीत बदल करा. थांबा मामा थांबा माझी दिसायला. हे बघा याचं काय चालू आहे आता. गंगाळी म्हणजे गंगाळी म्हणजे कपडे नसलेली. कपडे असलेली. कपडे नसलेली गंगाळी म्हणजे. कपडे नसलेली गंगाळी म्हणजे तुम्ही तर तवा झोपायच्या पात असं लहानपणी. तिकडे करायचं. आता वेळ झाली स्वयंपाकाची.
खाऊ बोललो सुरती दीदी. श्रुतीला आंबे खायचे त्यासाठी लसी पाटापाटा प्यायचं काम चालू आहे. सारा जीव त्या आंब्यामध्ये गुतला. कसं मस्त चांगलं कितीच आहे फुकट दिलं. श्रुती मम्मी आते आम्ही लस्सी पितोय आणि पप्पा आणि संतोष तर चालू आहे आंबे खायचं काम. यावर पिऊ